कर्नल निलेश पाथरकर, आपण OTA चेन्नई येथून प्रशिक्षण पूर्ण करून स्वयंस्फूर्तीने व्हॉलेंटरीली कमांडो पॅरा SF 3 महिन्याचं खरतर ट्रेनिंग घेऊन 22 मराठामध्ये रुजू झालात. आपण उरी येथे पोस्टेड असताना शत्रूकडून सातत्यानं होणारे हल्ले आणि गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देऊन कित्येक पाकिस्तानी बंकर्स सर्जिकल स्ट्राईक करून उद्ध्वस्त केलेत. काश्मीरमध्ये अँटी टेररिस्ट ऑपरेशन दरम्यान आपल्यावर हल्ला झाला आणि त्यात आपण गंभीररित्या जखमी झालात. पण सो व्हॉट असं म्हणत आपण मेडिकली फिट झाल्यावर परत त्याच भागात पोस्टिंग स्वीकारलं. NCC कॅडेट्सना ट्रेन करून आपण सतत 2 वर्ष प्राईम मिनिस्टर बॅनर आणि 2 वर्ष ट्रॉफी मिळवून दिलीत. आपल्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाला वैभव प्राप्त झालं. थँक्यू व्हेरी मच सर. आपलं मनपूर्वक स्वागत. थँक्यू. तर आपण आता सुरू करूया. ओके, ऑल सेट. भारत माता की, भारत माता की, भारत माता की. शाबास. हा जोश ठेवायचा आपल्याला, कारण आपल्याकडे कोण आलेत बघा, आणि मग हा जोश नंतर तुमचा कसा वाढणार ते मी बघणार. ओके. अरे ही काय मी चुकीची लावली का? काही मी चुकीची लावली असेल का? काही क्लिप काय वाटतं तुम्हाला? नाही लावली असेल. काय वाटतंय मला सांगा. उत्तर जोरात पाहिजे. काय वाटतंय? लहानपणीचे सर वाटतायत. बरं, मी तुम्हाला फक्त सांगते, यू आर व्हेरी राईट. हे लहानपणीचे सर आहेत. ही त्यांची धाकटी बहीण आहे. आणि हे एक मी अलमारी म्हणतात. पूर्वीच्या काळी मोठी मोठी त्यांच्या आजीचं असणार ते, असं त्यांच्या घरात एक मोठं अलमारी होतं. ते मी स्टॉकमधनं घेतलंय. तो फोटो नाही. त्याचा रेफरन्स काय आहे हा मी तुम्हाला नंतर सांगते. मला जरा सांगा ही गोष्ट काय? ही गोष्ट. येस. हा, येस. मी 5 वर्षाचा होतो. माझी बहीण अराउंड 2.5-3 इयर्सची, आणि ती माझ्या मागे झोपली होती. समोर कपाट होतं. मी त्या कपाटाच्या असा एक मोठा दांडा होता. त्या दांड्याशी खेळत बसलो होतो, टायर घालून. आणि खेळता खेळता ते कपाट माझ्या अंगावर पडलं. माझी बहीण माझ्या मागे झोपलेली होती. सो दॅट तिला काही व्हायला नको म्हणून मी माझ्या अंगावर कपाट घेतला आणि तो दांडा माझ्या अंगठ्यात गेला, घुसला पूर्ण. मी काही ओरडलो नाही, काही नाही. माझं लक्ष मागे होतं की ठीक आहे ना, ओके, गुड इनफ. मग घरातले मोठे आले, त्यांनी कपाट वरती केलं. अनेक लोक आमच्या घरातले घाबरलेले होते. अरे एवढा 5 वर्षाचा मुलगा, ह्याला इतकं लागलंय, आता काय करायचं, आता काय करायचं. त्याच्या आमच्या घरी 2 डॉक्टर पण होते, ते पण घाबरले होते. मी शांत होतो. माझं लक्ष माझ्या बहिणीकडे होतं. ओके, फाईन, शी इज ओके. त्याच्यानंतर ते मला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. किचून निघालं नव्हतं. माझं कम्प्लीट इकडे 8 टाके पडले, बोन फ्रॅक्चर झालं होतं. आणि तेव्हा डॉक्टर म्हणाले, सांगू का? तू सांग. तर डॉक्टर म्हणाले, आयदर हिल बिकम अ सर्जन ऑर अ सोल्जर. हे धाडस. आणि म्हणून मी हे की मी हे आई बाबा, ही त्यांची बहीण जी आपण मगाशी बघितली ती, आणि हे 17 वर्षाचे, जोपर्यंत त्यांचं चाललेलं इन्फंट्रीमध्ये जायचं डोक्यात असेल. पण मला त्याच्या आधी, म्हणजे हे तुझे बॅकबोन सगळे, पण तू काहीतरी एक ठरवलं होतं अगदी या मुलांपेक्षाही लहान असताना. हो. काय ठरवलं होतं? मी 4थीत होतो आणि तेव्हा आम्हाला 4थीत शिवाजी महाराजांची हिस्ट्री होती. मी काही खूप तुमच्यासारखा हुशार मुलगा नव्हतो, नॉर्मल होतो. पण 4थीमध्ये शिवाजी महाराजांच्या हिस्ट्रीमध्ये मला 99.9% मिळाले. आय स्टूड फर्स्ट इन द क्लास, ओनली इन हिस्ट्री, ओनली इन 4th स्टँडर्ड शिवाजी महाराज हिस्ट्री. आणि तेव्हापासनं मी जेव्हा रात्री जेवण करून झोपायला जायचो, तेव्हा माझी आई मला श्रीमान योगी म्हणून शिवाजी महाराजांचे पुस्तक आहे. मी कॉन्व्हेंट एज्युकेटेड, अनफॉर्च्युनेटली तोपर्यंत आम्हाला मराठी शिकवलं जात नव्हतं शाळेत. सो माझी आई मला ते पुस्तक वाचून दाखवायची. आणि तिकडनं ऍट द एज ऑफ 4थीत किती मोठी असतील मुलं? 10. तेव्हापासून मी डिसाईड केलं होतं की मी
आर्मी जॉईन करणार आणि मला एक तरी पाकिस्तानीला मारायचं. दुश्मनला, जो त्यांचा आपल्या देशावरती काहीतरी आघात करतोय अशा दुश्मनला मारेन, हे चौथीत ठरवलेलं. आणि गंमत म्हणजे नुसतं त्याने ठरवलं नाही, हे त्यांनी नंतर कशा रीतीने अंमलात आणलं. म्हणजे एखादं डिसिजन तुम्ही आत्ता घेतल्यानंतर तुम्ही कसं ते नंतर अंमलात आणाल, त्याचं हे एक योग्य उदाहरण आहे. एकदा त्या चौथीतल्या मुलाच्या या ब्रेव्हरीसाठी आपण जोरदार टाळ्या देऊ. त्याच्यानंतर हा पण पुढे आधी तू त्याच्यानंतर काय काय केलंस? शाळा, कॉलेज? मी पुण्यातली लॉयला हायस्कूल ही शाळा आहे, त्याच्यातनं 10वी केली. मग मुंबईला गेलो. मुंबईला रुया कॉलेजमधनं मी ग्रॅज्युएशन केलं. आणि मग ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी चेन्नई, पूर्वी मद्रास म्हणायचे, चेन्नई, त्याच्यातनं मी सेकंड लेफ्टनंट म्हणून पासआउट झालो. त्याच्यानंतर मी तुझं फर्स्ट पोस्टिंग होतं कोटाला. कोटा जागा आहे राजस्थानमध्ये. सो कोट्यामध्ये माझं फर्स्ट पोस्टिंग होतं. बट आय स्टेट देअर. मी काय 3-4 महिनेच राहिलो असेल कोट्याला. आणि मग आम्हाला आमची युनिट मूव्ह झाली सिमला जवळ नहान म्हणून जागा आहे. आणि माझी मराठा युनिट कन्वर्ट होती पॅरा कमांडोमध्ये. कमांडोज कळतं ना तुम्हाला? पॅरा कमांडोज म्हणजे पॅराशूट, म्हणजे वरनं जम्प मारून ऍक्शन करायची. बरोबर. सो ह्याच्यासाठी 3 महिन्याचं कडथर ट्रेनिंग असतं, ते कम्प्लीट केलं. आणि मग मी माझं पोस्टिंग 99ला, जेव्हा कारगिल युद्ध तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ना, पण मी कारगिलमध्ये नव्हतो तेव्हा. मी तेव्हा होतो गुजरातमध्ये रण ऑफ कच्छ मध्ये. सो रण ऑफ कच्छ मध्ये माझी एक कंपनी म्हणजे माझ्याबरोबर 120 लोक होती. सो आम्ही एका एरियामध्ये रण ऑफ कच्छ मध्ये होतो. आणि माझ्या बरोबर समोर पाकिस्तानची एक टँक रेजिमेंट होती. म्हणजे पाकिस्तानकडे तेव्हा 45 टँक्स होते, ज्या माझ्या बरोबर अपोजिट होते ॲट अ डिस्टन्स ऑफ 1 किलोमीटर. सो मी जिकडे उभा आहे तिकडनं बॉर्डर पिलर 500 मीटर आणि तिकडनं पाकिस्तानचे टँक्स 500 मीटर. एक मिनिट, आपण तुझी ती आयबी ना, आपण आयबी कुठे बघितली? कुठल्या सरांनी आयबी दाखवली तुम्हाला? गौरव गोडबोले सर आले होते ना, तेव्हा आपण आयबी बघितली ना. ते तसं त्याच्या मागे हा उभा होता, पण यांच्याकडे रणगाडे नव्हते. आमच्याकडे टँक्स नव्हते. सो आणि अनफॉर्च्युनेटली तेव्हा काय झालं की पाऊस पडला. आणि पावसात इंडियन साईड जी असते ना रण ऑफ कच्छची, ती सगळी इतकी भरून जाते की ना टँक्स येऊ शकतात, ना आर्टिलरीच्या गन्स येऊ शकतात, ना कुठलंही हेवी इक्विपमेंट येऊ शकतं. सो आम्हाला गुजरात गव्हर्नमेंटनी मग ओनली इक्विपमेंट विच वर्क्स देअर आर ट्रॅक्टर्स. सो गुजरात गव्हर्नमेंटनी मला 15 ट्रॅक्टर दिले. पाकिस्तानी लोक काय करायची की ते त्यांचे 45 टँक्स सकाळी सुरू करायचे, ऑन करायचे, करणं, आणि आयबी पर्यंत आणायचे. आमच्याकडे काहीच नाही, आमच्याकडे टँक्सच नाहीत. पण आमच्याकडे एक रॉकेट लॉन्चर म्हणून हत्यार असतं, ज्यांनी टँक उडवलं जातं. असे माझ्याकडे 15 होते. मी काय करायचो, मी 15 ट्रॅक्टर घेऊन 15 ट्रॅक्टरच्या वरती रॉकेट लॉन्चर लावायचो आणि करणं मी पण सुरू करायचो ट्रॅक्टर आपले आणि त्यांच्या समोर आणायचो. सो यू कॅन इमॅजिन टँक्स वर्सेस ट्रॅक्टर. लकीली फॉर पाकिस्तान लढाई झाली नाही. 15 ते 20 टँक्स तर नक्कीच उडवले असते ना. त्याच्यानंतर आपलं काय झालं असतं काय माहिती. बरोबर. जस्ट टू बॅड. राईट. सो या पण हुशारी लाईन आपण टाळ्या देऊ. आपण आता या फोटोवर येऊया. त्याच्यानंतर माझी पोस्टिंग झाली होती उरीला. उरी सिनेमा बघितलाय का? किती जणांनी बघितलं? हाव इज द जोश. ते बरोबर लक्षात. सो उरीमध्ये मुझफ्फराबाद इज ऑन द अदर साइड, दॅट इज द पाकिस्तान ऑक्युपाइड काश्मीर. तिकडे अनेक टेररिस्ट कॅम्प्स आहेत. तुम्ही ऐकले असेल आपण सर्जिकल स्ट्राईक्स केले होते. तसेच सर्जिकल स्ट्राईक्स अनेक वेळेला आम्ही जाऊन मुझफ्फराबादमध्ये करायचो आणि परत यायचो. म्हणजे कधी कधी काय व्हायचं की मी पुण्याचा, पण अनेक वर्ष आर्मीमध्ये राहिल्यानंतर मी कोथरूडचा राहणार, मला ऍक्च्युली मुझफ्फराबाद कोथरूडून जास्ती माहिती होतं. इतके ऑपरेशन्स केले तिकडे. आणि मग त्याच्यानंतर एक राष्ट्रीय रायफल्स म्हणून युनिट आहे,
जी अतिरेक्यांविरुद्ध काम करणारी स्पेशलाइज्ड युनिट आहे, त्याच्यात गेलो मी आणि त्याचा हा एक फोटो. आम्ही सगळे ऑफिसर्स इकडे जमलेलो आहोत. आफ्टर कॅरिंग आउट आय थिंक अबाउट 7 ते 10 मिलिटंट्सना आम्ही मारलं आणि त्याच्यानंतर थोडीशी काय म्हणतात एन्जॉय करतो ना रात्री येऊन तसं. अच्छा, एकच फक्त राष्ट्रीय रायफल्स बद्दल मला हवं की तू मराठा आणि राष्ट्रीय रायफलला तुम्ही प्रत्येक जण अटॅच होतात. अटॅच होतो आम्ही. आमचं 2 ते 3 वर्षाचं टेन्युअर असतं राष्ट्रीय रायफल बरोबर, जे तुम्ही या इन्सर्जन्सीज याच्यासाठी बाहेर पडता बरोबर. मग थोडंसं रिस्की म्हणावं, थोडंसं रिस्की जास्त. आणि मग ते जसं एन्जॉय केलं अतिरेक्यांना मारल्यावर, मग लाजमी आहे ना, म्हणजे त्याच्यानंतर एन्जॉय करणं जरुरी असतं ना. सो ते त्या तिथल्या जागेत जस्ट सी, ते काही 5 स्टार हॉटेल नाहीये. सो आनंद हा हृदयातला असतो, त्याच्यासाठी काही लागत नाही आजूबाजूला. हे लक्षात ठेवा. तुम्हाला फक्त ते प्रत्येक क्षण एन्जॉय करता आला पाहिजे. इथे मला वाटतं तुम्हाला टेन्शन दिसतंय काहीतरी. जे आमचं एक युनिटचं खूप मोठं ऑपरेशन प्लॅन केलं होतं. सो दुपारी आम्ही आलो, कॉन्फरन्स झाली, ऑपरेशन कसं करायचं हे डिसाईड केलं आणि थोडंसं काहीतरी खाणं दिसतंय तुम्हाला इकडे ना, कारण ऑपरेशनच्या अगोदर थोडंसंच खाणं जातं. सो आम्ही चौघं ऑफिसर्स आहोत. आम्ही वेगळ्या वेगळ्या जागेवर जाणार होतो ऑपरेशनसाठी. आणि जनरली होतं काय की यू आर नॉट शुअर की तुम्ही परत याल, परत भेटाल. म्हणून एक खोली आहे, त्याच्यात खूप थंडी होती तिकडे. सो इकडे हे बघा हे पांघरलंय, काय म्हणतात त्याला, रजाया पांघरल्या. एक 2-3 तास थांबणार होतो तिकडे, थोडीशी झोप काढणार होतो आणि मग ऑपरेशन्सला जाणार होतो. म्हणून ते टेन्शन दिसतंय तोंडावर. एक मला अफसर म्हणाले होते, कमांडोज आम्ही सांगतो की मौत के आंखों में देखना सीखो, मौत के आंखों में देखना सीखो, हम तुम्हें वहां भेज रहे हैं जहां मौत है. आणि तरी सुद्धा आपले सोल्जर्स त्या ठिकाणी जातात. हे केवढं मोठं क्रेडिट आहे आणि ह्यांनी असं बार बार केलेलं. हे एक टेंट दिसतंय ना, माझा वाढदिवस होता तो तेव्हा. हा माझा कमांडिंग ऑफिसर बघा सिव्हिल ड्रेसमध्ये आहे की नाही. संध्याकाळची वेळ, कशाला कॉम्बॅट ड्रेसमध्ये, पण मी बघा मी कॉम्बॅट ड्रेसमध्ये. कारण माझ्या वाढदिवस साजरा करायला त्यांनी मला खालती बोलवलं, म्हणजे बेसमध्ये बोलवलं. म्हणजे 5व्या मजल्यावर 4थ्या मजल्यावर. हा, पण 5व्या मजल्यावर 4थ्या मजल्यावर नाही आलो मी. मला चालून यायला जवळजवळ 8.5 ते 9.5 तास लागले. एक केकचा पीस खायला. आणि मग तो केकचा पीस खाऊन रात्री काय थोडीफार पार्टी करून दुसऱ्या दिवशी मी परत 10 तास वरती चढत गेलो. म्हणजे हे कुठे असतील म्हणजे सांगा मला. 8 तास लागले म्हणजे कुठे असतील? जंगलामध्ये. जंगल तर होतच, तिकडे बर्फ पण होता, हाय अल्टिट्यूड एरिया होती. हे एक ऑपरेशन आहे ज्याच्यात आम्ही 16-17 टेररिस्टना मारलं होतं. सो मारल्यानंतरचा हा फोटो. ऑपरेशन सिंदूर माहिती आहे ना सगळ्यांना. आणि हे सगळे तुमचे माझे जवान, काही विलेजर्स पण बरोबर आहेत. कारण जर का बोलायला लागलं टेररिस्टची तर आम्हाला काही भाषा कळत नाही त्यांची, म्हणून आम्ही अनेक वेळेला विलेजर्सना जवळ ठेवतो. ऍट द सेम टाइम एकदा टेररिस्टला मारलं, दुश्मनी तिकडे संपते, मग आम्हीच त्यांचा काय म्हणतात त्याला बरियल करतात. आम्हीच त्यांना बरियल करतो, फुलं ठेवतो त्याच्यावरती आणि आम्हाला ते विलेजर्स मदत करतात. सो दिस इज इंडियन आर्मी. एकदा संपलं दॅट्स इट. आमचं काम आहे, देव माफ करतो ना, हो की नाही, आमचं काम आहे त्याला देवापर्यंत पोचवायचं. बाकी त्याला माफी द्यायची आहे नाही द्यायची तो देव बघेल. बरोबर आहे, राईट. म्हणजे इंडियन आर्मीची ही जी नैतिकता आहे ना, ही फार लुभावणी आहे. कारगिल वॉरच्या वेळेला सुद्धा सोल्जर्स होते समोर जे पाकिस्तानी, त्यांना पाकिस्तानी रिफ्यूज केलं नाही यायला, कारण त्यांना क्लेम नव्हतं करायचं आमचे पाकिस्तानी आलेले आहेत. तर आपल्या इंडियन आर्मीनी सगळ्यांनी बकायदा मौलवी आणून त्यांचं तिकडे ते हे करतात ना दफन, तर ते जे दफन केलं होतं ते सगळं काम आपल्या इंडियन आर्मीने केलं होतं. या इंडियन आर्मीच्या नैतिकतेसाठी आपण जोरदार टाळायचं. अजून एक, आता हा मगाशी जो सिव्हिल ड्रेस मध्ये होता ना, त्याने ड्रेस चेंज केला बघा, कारण तो ऑपरेशन्स वरती आहे आता.
हा, आम्ही जेव्हा ऑपरेशन्स वरती गेलो तेव्हाचा एक फोटो आहे. अच्छा, याच्यात ना मला इथे दिसते, इथे बंदूक आहे, ह्याच्या पण मागे असणार, इथे पण दिसते, ह्याच्या हातात दिसते. एक्सेप्ट हिम सगळ्यांच्या हातामध्ये मला बंदूक दिसते. एम आय राईट? करेक्ट. कारण माझ्या कमांडिंग ऑफिसरचं म्हणणं होतं की मी मोठा माणूस आहे, मी कमांडिंग ऑफिसर आहे, माझ्याकडे एवढे ऑफिसर्स आणि एवढे जवान असतील तर मला गनची गरज काय आहे? इतर ऑफिसर्स आणि जवान मारतील की, मी कशाला करायचं का? क्या बात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे ते काय म्हणायचे की मावळे इतके माझे सक्षम आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांना जेवढा कॉन्फिडन्स होता तेवढेच हे सगळे मावळे आपल्या ऑफिसरला, सीओला हे अश्युरन्स असतो की माझ्याऐवजी हे गोळी छातीवर घेतील आणि ह्या कॉन्फिडन्सनी ह्यांनी कधीही आपल्याबरोबर, फक्त एक काठी आहे मला वाटते ती त्यांची जी असते वॉकिंग स्टिक, ती घेऊन ते पुढे गेलेले आहेत. म्हणजे हा कॉन्फिडन्स, मला असं वाटतं की हा जो विश्वास आहे ना तो आपल्या समाजात कमी झालाय, जो मी आर्मीत खूप बघितला. विश्वासावर आर्मी चालते. मला कव्हरिंग फायरिंग देणारा हा दुसऱ्या जातीचा, धर्माचा, पंथाचा नसतो, तो इंडियन सोल्जर असतो आणि त्याच्यामुळे हा पुढे जातो. हा विश्वास आपल्या समाजात बांधण्याचं काम तुम्हाला करायचंय. बिलीफ सिस्टम कमी झाली, आपण पटकन दुसऱ्याकडे अविश्वासाने बघतो. विश्वास हा खरा पाया असायला पाहिजे. ते आपल्याला आज एक तुम्हाला याच्यातनं कळलेलं आहे, जे इंडियन आर्मीत आम्ही बघितलं. चला पुढे जाऊया. सर ये क्या है? ओके, हा मी आहे, पण हे अजून दाढी कमी आहे याच्यात. शेवटी जेव्हा दाढी झाली माझी, ती एवढी झाली होती, एवढी दाढी आणि एवढे केस. कारण मिलिटंट्स पण असेच फिरतात, त्यामुळे आम्हाला त्यांच्याशी मिक्सअप करायला लागतं. हा माझा एक सिनियर ऑफिसर. आम्ही दोघं एका या साईडला एक घर आहे आणि हे दिसतंय त्या साईडला ते डोंगर आणि काय म्हणतात फॉरेस्ट एरिया दिसते. सो आम्ही एका ऑपरेशनला गेलो होतो आणि आय थिंक हा 4-5वा दिवस असेल ऑपरेशनचा, आणि त्या दिवशी माझा वाढदिवस होता. म्हटलं की चला आता जरा ब्रेक घेऊया. त्यांनी थोडेसे पैसे दिले त्या गाववाल्याला आणि त्याला सांगितलं की अरे जरा आमच्यासाठी मस्तपैकी चिकन बिकन काहीतरी बनव रे. सो आम्ही आरामात इकडे बसलोय, चिकन बनवायची वाट पाहतोय. आणि तितक्यात या साईडनी, साधारणपणे या साईडनी धड 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 फायर सुरू झालं आणि आमच्या अंगावर फायर आलं. सो आम्ही इमिजिएटली पोझिशन घेतली आणि आम्ही फायर परत करत होतो. वी वर रिटर्निंग द फायर. आणि ही आमची पूर्ण टीम, आम्ही फायनली तिकडे 5 ते 6, एक्झॅक्टली आठवत नाही मला, पण 5 ते 6 मिलिटंट्सना तेव्हा मारलं. आणि हे दिसतंय का, हे हत्यार, ह्याला म्हणतात रॉकेट लॉन्चर. हे एका रॉकेट लॉन्चरनी आम्ही 5 ते 6 मिलिटंट्सना तेव्हा मारलं. आणि ते झाल्यानंतर मग माझा जो मगाशी सिनियर ऑफिसर बघितलात तुम्ही, तो म्हणाला आता आपण दोघंच नको, आता सगळीच टीम चिकन खाऊया. म्हणून त्या माणसाला 2,000 दिले होते, तर त्या माणसाला 10,000 रुपये दिले आणि त्याला सांगितलं की आता आम्हाला सगळ्यांनाच चिकन खायची इच्छा झाली आहे, तिकडे पार्टी करूया, जशन मनाव. त्याच्यासाठी जोरदार टाळ्या देऊया. बरोबर. हे काय? ओके, सो आमची मराठा युनिट आहे. सो आमच्याकडे गणपती स्थापना, 10 दिवसाचा गणपती आणि मग गणपती विसर्जन. आता बहुतेक हे गणपती विसर्जनाच्या वेळेस आहे. सो विसर्जनाच्या वेळेस आम्हाला इकडे खालती नदी होती, तिकडे जायला लागायचं. डेंजरस आहे, बिकॉज दॅट पूर्ण इलाका इज, तुम्हाला तुमच्यावरती केव्हा कुठनं फायर येईल, किती टेररिस्ट असतील काय माहिती नाही, पण तरी सण साजरा करायचा. आमच्याकडे गणपती जसा साजरा करतात तसाच आमच्याकडे ईद पण साजरी करतात, कारण आमच्याकडे मुसलमान लोक पण आहेत फौजमध्ये. सो पण करताना थोडस तुम्हाला भान ठेवायला लागतं. म्हणून हे जे डोंगर दिसत आहेत ना आसपासचे, या सगळ्या डोंगरांवरती आमची अनेक लोक आम्ही ठेवलेली होती हत्यारबंद. म्हणजे जर का कोणी मिलिटंट्सनी काही प्रॉब्लेम करायचा प्रयत्न केला तर ती सांभाळतील, आम्ही आमचं फेस्टिवल मनवणार. कळलं? म्हणजे ते करताना, फेस्टिवल करताना पण किती काळजी घेऊन करायला लागते. पण उत्सव करायचा आणि तो धांगडधिंगा करून नाही, तो शांतपणे व्यवस्थितपणे करायचा. आणि अशा रीतीने आपले फौजी आपलं आयुष्य हे कसं त्या चौकोनात सुद्धा सुंदर बहरवतात हे बघा. आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींनी कटकट होते ना, पण ज्याच्या मनात बहर आहे ना तो कुठेही येतो.
आणि तशा रीतीने हे इथे आपल्या सैनिकांचं जे प्रेम आहे ते त्यांना माहिती आहे, गणपतीवर श्रद्धा आहे, तर त्यामुळे ते त्यांच्याबरोबर सण साजरा करतात, ईद साजरा करतात, त्यांचा सिख असतात त्यांच्याबरोबर बैसाखी करत असतील मला वाटतं. नक्कीच. नंतर हे सगळे सण हे सर्व धर्म समभाव आणि म्हणून त्यांच्याकडे सर्व धर्म स्थल आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. राईट. या दिवशी मला बरं नव्हतं आणि हा माझा दुसरा अजून एक सिनियर ऑफिसर, सो जनरली बसलोय, बसलेला. हा, ओके. आणि यू आर जस्ट एन्जॉय. हे काहीतरी काय हे थंडी खूप होती, पण त्या काळी आमच्याकडे काय ते हाय फंडा हिटर्स किंवा एसी मधनं गरम हवा बाहेर येते असं काही नव्हतं तेव्हा. सो आम्ही असं एक स्टोव्ह जवळ ठेवायचो आणि याची ऊब घेत ते तिथे बसलेत. आता तू 2 मिनिटं बसू शकतोस, मी एक व्हिडिओ दाखवते, मग आपण पुढे जाऊ. कारण का मी त्यांना बसायला सांगितलंय ते पण मी नंतर सांगेन. आपण आता आधी पुढे जाऊया. ओके. हे घर बघून ठेवा. हा, या तारखेबद्दल काय सांगशील? 22 सप्टेंबर 2002 दुपारी साधारण 3-3:30च्या आसपास आम्हाला खबर आली की 5 टेररिस्ट एका घरात लपलेत आणि या क्षणी ते तिकडे जेवतायत. खबरी असतात ना, नाही का, तुम्ही सिनेमात बघितले असतील ना खबरी, पोलिसांचे खबरी असतात, तसे आमचे पण असतात खबरी. ती खबर कितपत खरी होती खोटी होती हे काय माहिती नव्हतं, पण म्हटलं चला ट्राय करूया. म्हणून आम्ही 15 लोक त्या घरात गेलो. इनिशियली या 15 लोकांमधल्या एका जणाला मी खालती ग्राउंड फ्लोअरला थांबवलं. त्याच्याकडे मशीन गन होती आणि त्याला सांगितलं की या पूर्ण घराच्या वरती मारू नकोस, पण जस्ट इन केस काय प्रॉब्लेम झाला तर मशीन गन ऑन कर. बाकीच्या लोकांना मी पूर्ण घर सराउंड करायला सांगितलं, सो दॅट जेवढ्या खिडक्या दरवाजे जेवढे असतील त्याच्यातनं कोणी पळायचा प्रयत्न केला तर त्यांना तिकडे आपण एलिमिनेट करू शकतो. मी आणि माझ्याबरोबर परमानंद माने असा माझा एक शिपाई, आम्ही 2 जण मग त्या रूम्स सर्च करायला लागलो. थोडंसं इमॅजिन करायला लागेल तुम्हाला. ते घर दाखवलं ना तुम्हाला, बघितलं ना मगाशी, एक फर्स्ट फ्लोअर आणि खालचं. थोडंसं इमॅजिन करा की एक घर आहे,
त्याला 4 रूम्स आहेत, 2 खालती, मग शिडीनी वरती जायचं, एक छोटासा वरांडा येतो आणि 2 रूम्स वरती. कळलं? सो आम्ही दोघांनी ठरवलं की आता एक एक रूम हळूहळू चेक करायची. सो पहिली रूम चेक केली खालती, ऑल क्लिअर. दुसरी रूम चेक केली खालची, ऑल क्लिअर. जेव्हा तुम्ही चेक करता ना, जेव्हा कोणीही आत घुसतं, आता हे रूम आहे, या रूमच्या आत घुसायच्या अगोदर दुसरा जो माणूस असतो तो काय करतो, कव्हरिंग फायर देतो. ठीक आहे. तिसरी रूम परमानंद मानेंनी मला कव्हरिंग फायर दिलं आणि मी आत घुसलो, रूम चेक केली, ऑल क्लिअर. फर्स्ट फ्लोअरची पहिली रूम, करेक्ट. फर्स्ट फ्लोअरची दुसरी रूम. माने आत जायला लागला, मी त्याच्या मागे होतो आणि सडनली फायरिंग सुरू झालं. यू कॅन इमॅजिन, रूम साधारण एवढीच होती. माने आत जायला लागला, इकडनं आत यायला लागला, मी त्याच्या मागे होतो आणि इकडे 5 टेररिस्ट बसले होते. त्यांनी त्यांचं आड घेतली होती, कबोर्ड होते तिकडे, तिकडे डेस्क होते, तिकडे बेड होते, त्याच्या मागून ते आमच्यावरती फायरिंग करतात. 5 जण इकडनं इकडे फायर करतात. मानेला डायरेक्ट शॉट इथे लागला, मी मानेच्या मागे, माने माझ्यावरती आला आणि ते टेररिस्ट आरडाओरडी करायला लागले फायरिंग करता करता की इसको अंदर खींचो, काट डालते हैं. कळतंय ना तुम्हाला? ती वृत्ती आहे टेररिस्टची. आणि मला पाहिजे होतं की आय वॉन्टेड माने टू बी सेंट बॅक होम इन अ प्रॉपर कॉफिन विथ अ ट्राय कलर फ्लॅग ऑन इट. कळतंय? सो मानेच्या बरोबर टग ऑफ वॉर सुरू झाली. मी मानेला बाहेर खेचायला लागलो आणि ती लोक मानेला आत खेचायला लागली. थोडासा इंटेलिजन्स माझा जास्ती होता म्हणून टग ऑफ वॉर मध्ये थोडीशी ढील सोडतो ना आपण. टग ऑफ वॉर केल्यात का कधी? थोडीशी ढील सोडतो. थोडीशी ढील सोडली, ते 2 टेररिस्ट जे मानेला आत खेचायचा प्रयत्न करत होते ते पडले. मी मानेला बाहेर काढलं आणि फर्स्ट फ्लोअर वरून टाकून दिलं खाली. ही इज ऑलरेडी गॉन. फाईन. बट ही हॅज टू रीच हिज हाऊस. सो टू बट ही हॅज टू रीच हिज हाऊस इन वन पीस. आणि मी मानेला खालती टाकत होतो तोपर्यंत ती लोक फायर करतच होती माझ्यावर. सो आय वॉज नॉट एबल टू फायर बॅक ॲट देम. आणि त्याच क्षणात माझ्या दोन्ही पायांना गोळ्या लागल्या आणि मी पडलो. आणि जो दरवाजा होता त्याच्याहून थोडासा मागे सरकून कोपऱ्याने सरकलो आणि तिकडे पडून राहिलो. पडलो आणि माझा हत्यार मग गेलं आणि आय स्टार्टेड पॉइंटिंग आउट टुवर्ड्स द डोर. म्हणजे समजा हा दरवाजा आहे, इकडे आत मिलिटंट्स आहे, मी असं पडलो, माझे पाय दरवाजाच्या आत नव्हते, बाहेरच्या साईडला होते. म्हणजे सो दॅट दे कुड नॉट, त्यांना ते दिसू शकले नाहीत, बघू शकले नाहीत मला. आणि हे झालं बरोबर 6:15 आसपास. आणि विदिन अ मॅटर ऑफ अबाउट 30 seconds to 45 seconds मला सगळं ऐकू येत होतं मिलिटंट्स आत काय बोलतात. सो दे सेड की मेजर साहब को मार दिया. कस्कोट के मेजर को मार डाला. कस्कोट इज द नेम ऑफ द विलेज. सो कस्कोट के मेजर साहब को मार दिया. दे न्यू whom I was. जसं आपले खबरी असतात ना, तसं त्यांचे पण खबरी असतात. दे अज्युम्ड की आय एम डेड. आणि आय वॉज लाईंग देअर विथ माय AK-47 इन माय हँड टुवर्ड्स द डोर, की जर का कोणी बाहेर आलं तर मी तर जाणारच आहे, पण जाता जाता आपण पण 1-2 जणांना घेऊन जाऊया ना, तसं. बट हा जो माझा खालती मशीन गनवाला होता ना, मी तुम्हाला म्हटलं मगाशी, त्यांनी काय केलं की त्यांनी टुक 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 करणं त्या दरवाजाच्या आत गोळ्या घालायला सुरू केलं.
ऍट इंटरवल्स, कंटिन्युअस नाही, ऍट इंटरवल्स, सो दॅट दोज गाईज डोंट ट्राय अँड कम आउट. गंमत अशी आहे की मी जिकडे पडलो होतो त्याच्या बरोबर माझ्या पोटाच्या वरती एक खिडकी होती. मिलिटंट्सना जर का काय म्हणतात त्याला, जर का त्यांना थोडा जरी आवाज आला असता माझ्या साईडनी, तर त्यांनी सरळ त्या खिडकीतनं बाहेर घालून AK-47 अशी करून एक ट्र मारलं असतं तर माझं पोट गेलं असतं. आय वुड हॅव बीन डेड. पण मी आवाजच नाही केला. तू घशात रुमाल घातला. हा, सो इकडे माझ्या कमांडोचं ट्रेनिंग केम इफेक्टिव्ह. मी माझा रुमाल काढला आणि घशात खुपसला. सो दॅट, बिकॉज एकदा तुमचा ब्लड लॉस सुरू व्हायला लागलं ना की मग तुम्हाला थंडी वाजायला लागते. थंडी वाजायला लागली की तुमचं असं सुरू होतं. सो आवाज नाही, अजिबात नाही करायचं. सो असं करत 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 टाइम गेला. तोपर्यंत अंधार झाला होता. माझे अनेक ऑफिसर्स, अनेक जवान त्या साईटला पोचले आणि त्यांना वरती यायचं होतं, पण येणार कसं? त्यांना हे माहिती नव्हतं की निलेश जिवंत आहे की नाही. मग कुठल्या तरी ऑफिसरनी म्हटलं की अरे आपण एक काम करूया, निलेश सर को तो मार दिया, हम इस पूरे घर को रॉकेट लॉन्चर से उड़ा देंगे. ते मला बघू नाही शकत आहेत, मी त्यांना इन्फॉर्मेशन देऊ शकत नाहीये. सो मला खालच्या आपल्या लोकांचे आवाज येत होते, मला इकडे मिलिटंटचे पण कम्युनिकेशनचा आवाज येत होता. ह्याच्यामध्येच आमच्या लोकांनी ग्रेनेड्स टाकायचा प्रयत्न केला त्या दरवाजात. ते ग्रेनेड ते दरवाजाच्या आत कधी गेलेच नाहीत, ते कधी माझ्या डोक्यावर पडायचे, माझ्या पोटावर पडायचे, मी असं करून त्याला. सो हा सगळा प्रकार झाला आणि शेवटी मग साधारण हे झालं किती वाजता म्हटलं, 6:15च्या आसपास, आणि साधारण 11:30ला रात्री बरोबर माझ्या समोर एक घर होतं, त्याच्या छतावरती माझा कमांडिंग ऑफिसर आणि त्याच्याबरोबर एक चंदू म्हणून माझा एक शिपाई, हे दोघं जण चढले. त्याकाळी नाईट विजन डिव्हाइसेस कमी होते. चंदूकडे नाईट विजन डिव्हाइस होतं. तर चंदूने बघितलं, मी अधूनमधून थोडंसं, किती वेळ असा ठेवणार ना हात, अधूनमधून हळूच खाली करायचो, वरती करायचो, खाली करायचो, वरती करायचो, आणि असं करत करत चंदूनी ती माझी मुवमेंट बघितली. आणि चंदूनी विचारलं मला मराठीत की साहेब जिवंत आहात का? जिवंत असला तर हात वरती करा. सो मी हळूच माझी AK-47 माझ्या पोटावर ठेवली, हात वरती केला. येऊ का आम्ही आत? मी असं केलं, नका येऊ, कारण अजून मिलिटंट्स आमच्या लोकांवर खालती फायर करतच होते. असं करत करत साधारण 12च्या आसपास वाजले असतील, 12:30. त्यांचं फायरिंग संपलं. त्यांनी त्यांच्याकडे पण रेडिओ सेट्स असतात. त्यांनी त्यांच्या हायर अप्सला मेसेज केलं की आम्हाला आता वाचवा, आमचं ॲम्युनिशन संपलंय. ते ऐकल्यानंतर मग मी चंदूला हात केला, ये म्हणून. आणि ॲट द सेम टाइम माझ्याकडे माझ्या पाऊचमध्ये 4 ग्रेनेड्स होते. सो मी पाठीपर्यंत उठू शकत होतो. लकीली माझी हाईट जास्ती आहे, सो मी पाठीपर्यंत उठलो आणि त्या खिडकीतनंच, ज्या खिडकीतनं तीच लोक आमच्या लोकांवरती मारत होते, त्या खिडकीतनं आत 4 ग्रेनेड्स टाकले. आणि मग आतून आवाज सुरू झाला, अल्लाह अकबर वगैरे सगळं झालं. तोपर्यंत आमची लोक पण आली, ट्ररनं मशीन गननी मारलं, कहाणी समाप्त झाली सगळी. आणि मग मला इव्हॅक्युएट केलं एका मिलिटरी हॉस्पिटलमध्ये श्रीनगरमध्ये. सो जोपर्यंत मी श्रीनगरला पोहोचलो तोपर्यंत सकाळचे 5:15 वाजले होते. सो बेसिकली मला 6:15 पासून 5:15 वाजेपर्यंत प्रॉपर ट्रीटमेंट नाही मिळेल. एकदा तिकडे पोहोचल्यानंतर अगं तिकडे ते हॉस्पिटल इतकं चांगलं आहे की आम्ही म्हणतो की जिवंत पोहोचलात ना तर ते डॉक्टर यमदूताच्या हातून तुम्हाला जिवंत. क्या बात, डॉक्टरसाठी पण जोरदार आहे. आणि त्या दिवशी तू किती ठोकलेस? 5. आणि त्याच्यामध्ये एक बरकत म्हणून एक मिलिटंट होता, तो पूर्णच्या पूर्ण बनिहाल एरियाचा मेन होता. सो त्या 5 जणांना ठोकल्यानंतर तिकडची मिलिटन्सी जवळजवळ संपली. मेन बरकत त्यांना कळलं होतं आणि ह्याचं टोपण नाव कसकोटके मेजर होतं आणि याला बरकतला पकडायचं होतं, म्हणून त्यांनी हे सगळं केलं. कारण त्याला न्यूज आली बरकत चिकन खाते बैठा आहे, चिकन खाते, जेवण नव्हता, चिकन खाते. आणि मग ह्याने हे सगळं ऑपरेशन केलं. एकदा जोरदार टाळ्या.
आणि मग तू अशा स्थितीत किती वर्ष होतास? अशा स्थितीत अशा स्थितीत मी साधारण 6-7 महिने. 6-7. हा, हे माझे वडील आयुष्यात पहिल्यांदाच रडले जेव्हा हॉस्पिटलमध्ये आले. मी त्यांना आजपर्यंत रडलेलं कधी बघितलेलंच नव्हतं तोपर्यंत. आणि मग मी 6 महिन्यांनी फिजिओथेरपी वगैरे झाली, चालायला लागलो, पण हातात एक काठी होती. कारण पाय कधी कधी चालता चालताना असं व्हायचं. सो हातात काठी कायम असायची. काठी असायची, बरोबर. जवळजवळ 1.5 वर्ष. 1.5 वर्ष, राईट. सो या 1.5 वर्षात तू सो व्हॉट असं म्हणत स्वतःला आपल्या फिजिओथेरपी करत करत हळू नेव्हर गिव्ह अप. आणि तू पहिला धावलास कधी ते पटकन? मी आग्र्याला पोस्टेड होतो ह्याच्यानंतर, आणि माझा मुलगा लहान होता, 4थीत असेल 5वीत असेल असं काहीतरी असेल. आणि तेव्हा तो रस्त्यावरनं चालला होता. मी माझ्या बंगल्यात बसलो होतो गार्डन मध्ये चहा पीत, आणि तो रस्त्यावरनं चालला होता. मागणं खूप जोराने एक गाडी येत होती, आणि ती गाडीचा स्पीड कमीच होत नव्हता, आणि त्याची पाठ होती. सो ही वॉज नॉट लुकिंग ॲट द व्हेकल. सो तेव्हा मी पहिल्यांदी काठी न घेऊन पळालो आणि त्याला साईडला केलं. सो दॅट इज द फर्स्ट टाइम आय ऍक्च्युली रॅन, नॉट वॉक. आणि मग त्यांनी त्याच्या शिल्पा मॅडमना सांगितलं की येस, आज मी धावलोय. एक म्हणजे प्रत्येकाला एक उद्दिष्ट लागतं बघा. केवढं उद्दिष्ट होतं त्यांच्याकडे, चिक्कार आयुष्य. नाही का, लहान मुलं जे असतात ते आई वडील म्हणतात, अरे हा रांगायला लागला, अरे हा चालायला लागला. तसंच मी माझ्या बायकोला सांगितलं, अरे मी चालायला लागलो. मला जेव्हा वृंदाताई म्हणल्या याची आई, की तो जेव्हा पहिले पाऊल टाकलं त्यांनी या सगळ्या इन्सिडन्स नंतर, तेव्हा त्या बोलल्या मला तसं लहानपण आठवलं जेव्हा त्यांनी पहिलं पाऊल टाकलं होतं. त्याच्यानंतर परत त्यांनी आपल्या पायावर उभं राहणं हे किती कठीण आहे याचा इथे बसून अंदाज जर तुम्ही आतापर्यंत काय ऐकलंय त्याच्यामुळे येईल. थोडंसं तुम्हाला जास्त समजेल असं मी धरून चालते. या त्यांच्या पराक्रमाला मी तर म्हणेन की या त्यांच्या व्हेरी पॉझिटिव्ह टोनला आपण जोरदार टाळ्या देऊन पुढे जाऊ. मग तुम्ही पोस्टिंग परत काश्मीरमध्ये घेतले, सगळं केलं अगेन, म्हणजे न घाबरता अगेन युवर इन काश्मीर. हो, म्हणजे ती तुझी लँडच होती जसं काय. कारण मला डेस्क जॉब आवडायचं नाही. हा, कॉर्पोरेट वर्ल्डचा डेस्क जॉब मला नाही आवडायचं. त्यामुळे इट इज बेटर टू बी इन द फील्ड इन जम्मू काश्मीर. म्हणजे AK-47 झोपायला आवडतं तुला, दॅन एक छान उशी घेऊन झोपावं. तर मग नंतर तू NCC मध्ये कधी गेला? शेवटचे 2 वर्ष माझ्या बिफोर आय रिटायर्ड मी NCC मध्ये होतो. आणि हे दिल्लीचे फोटो आहेत. मी 2 वर्ष दिल्लीला महाराष्ट्राची कंटिंजंट घेऊन गेलो होतो, आणि आपण प्राईम मिनिस्टर्स बॅनर जिंकलो होतो. बरोबर. आणि तेव्हा तुला इथे तुमचा, आणि परत आल्यानंतर मग चीफ मिनिस्टर आणि गव्हर्नर ह्यांच्या बरोबर आमचं जेवण सत्कार वगैरे सगळं झालं होतं. आणि मग त्यांनी तुला म्हणजे 2 वर्ष NCCच्या मुलींना हा बॅनर मिळवून दिला. आणि हे एक फार मोठं क्रेडिट आहे. कंटिन्युअस 2 वर्ष, मी ही वॉज देअर फॉर 2 years. तो अनादर 4 वर्ष असता तर मला वाटतं 4 वर्ष मुलींनी त्या घेतलं असतं, पण तो तिथून बाहेर आला. पण जेव्हा आहे, जिथे आहे तिथे नेक वृत्तीने आपलं काम करायचं. आणि हे त्या मुलींचं भाग्य की हा भेटला. आणि गंमत म्हणजे आज त्याचे सख्खे 2 मुलग्यांपेक्षा त्या मुली याला आईबाबा म्हणून याला आणि शिल्पाला जास्त जवळच्या आहेत, आणि त्या काही काम याला सांगतात आणि हा धावतो त्यांच्यासाठी. म्हणजे हा जो फौजी असतो ना, तो नुसता वर्दी घालतो, कठोर बंदूक असं नाहीये. त्यांच्या आतला जो माणूस आहे ना, तो खूप हंबल आहे, खूप खूप छान येतो. आणि जेव्हा त्यांनी वयाच्या अगदी यंग एज पासून जेव्हा ते मौत आणि बघतात ना, तेव्हा त्यांना जीवनाचा खरा अर्थ कळतो, जो आपल्याकडे आपल्याला सिव्हिल लाईन मध्ये कळायला वेळ लागतो. सो या त्यांच्या मवाळ वृत्तीला पण एकदा आपण जोरदार टाळ्या देऊ. या सो व्हॉटचं मला तुम्हाला सांगायचं. अच्छा, मग मी याला बसायला का सांगितलं होतं तुम्हाला सांगते, कारण ही विल नॉट टेल मी. जेव्हा त्यांच्या पायामध्ये ते स्प्लिंटर्स असतात ना, छोटे छोटे छर्रे, त्याचा फोडल्यावर ते छर्रे जे असतात ते त्यांच्या दोन्ही पायांमध्ये गेले होते, बरोबर. पण हे छर्रे लगेच निघत नाहीत, ते त्यांच्या शरीरामध्ये राहतात. म्हणजे मला असं वाटतं त्यांचा जर एक्सरे काढला तर काहीतरी असं दिसतात, आणि मनाला येईल तेव्हा ते तुमच्या पायातनं बाहेर येतात. त्यामुळे ते अजूनही याच्या पायातनं बाहेर येत आहेत. आणि कित्येकदा त्यामुळे तो बसताना फक्त हा असा पाय
चोळतो, जो त्याला सांगायचं नसतं कोणाला, पण जास्त वेळ उभं राहिला तर त्याला त्रास होईल म्हणून मी त्याला सांगितलं होतं तू बस, कारण फौजी को ये बताने को अच्छा नहीं लगता है. पण माझ्याकडे जेव्हा आम्ही पहिल्यांदा बसून गप्पा मारल्यावर सतत तो हा पाय असा करताना मी त्याला विचारलं काय, तेव्हा त्यांनी मला सांगितलं अगं ते माझ्याबरोबर लाईफ लॉंग असणार, ते कधी बाहेर येतात तेव्हा थोडं दुखतं पण इट्स ओके, सो व्हॉट. आणि म्हणून या सो व्हॉटला एक परत एकदा जोर टाकायला. या सो व्हॉटची कमाल अजून पुढे आहे, पण मला तुम्हाला ते आय गो हेड आणि मग नंतर आपण बोलूया. ये क्या है, कोण असेल हे, काय वाटतं? सरच वाटतात. ओहो, एवढं सामान्य. हा माझा मुलगा मेजर अभिमन्यू पाथरकर, हा आर्मीमध्ये आणि हा सियाचीन ग्लेशियरमध्ये होता तेव्हाचा हा फोटोग्राफ. सियाचीन आपण बघितलेला आहे जेव्हा गौरव आला होता तेव्हा, बरोबर आहे ना, तिथे हा होता. आणि हे बघा, म्हणजे मला आश्चर्य वाटतं की ज्यांनी वयाच्या इतक्या लहानपणी आपल्या वडिलांचे बघितलेलं आहे हा सगळा जो काही जीवन मरणाचा प्रश्न, पण तरीही तो त्या आर्मीमध्ये इंजिनिअरिंग करून आर्मीमध्येच गेला. आर्मीमध्ये गेला. आणि ह्या ठिकाणी जो तो होता, मला सांगायला फार अभिमान वाटतो की मी जेव्हा सियाचीन ग्लेशियरच्या खाली जे एक परतापूर आहे तिथल्या हॉस्पिटलमध्ये भेटायला जाते पेशंट्सना, तेव्हा मला मराठाची मुलं तिथे दिसली. तर मी म्हटलं अरे तुमच्याकडे अभिमन्यू सर आहेत ना? तो मला हां साहब हमारे क्या हुआ. म्हटलं तो माझ्या भाच्याचा मुलगा आहे, तर हे मला मावशी म्हणतात त्यामुळे मी माझा भाचा आणि तो माझा नातू. तर म्हटलं मला त्याच्याशी बोलायला आवडेल, किती हाईटवर आहे. त्या मुलांना असं झालं की अभिमन्यू सरांशी बोलायचं आहे. त्यांनी 3 एक्सचेंजेस मधनं फोन लावला. 19,500 फुटांवर तो होता, समुद्र सपाटीपासून 19,500 फुटांवर. आणि तो आवाज इतका बारीक येत होता, पण त्याला कळलं की अनुवशी आलेली आहे तिकडे आणि तो माझ्याशी बोलत होता, बोल बोल मी ऐकतोय. एखाद्या फौजीला 19,500 फुटावर आपल्या घरातलं कोणीतरी बोलतंय ह्याचा आनंद किती असेल हा आपण घरात आईवडिलांशी बोलताना कळत नाही. आणि त्यांनी तिथून मला जी त्याची स्टोरी सांगितली, कसं आमच्याकडे आलेलं चिकनचं दगड झालंय, मग ते कसं आम्ही गरम, हे सगळं तो मला सांगत होता. वन फाईन मोमेंट, तो बोलता बोलता तो थांबला नाही, तो फोन थांबला कारण ती रेंज संपली. पण ते 4-5 क्षण जे मी त्याच्याबरोबर घेतले, मला असं वाटतं माझ्या आयुष्यातले परमोच्च आनंदाचे क्षण होते. कारण मी 19,500 फुटावर एका आपल्या सैनिकांना आणि त्यांच्या सगळी मुलं माझ्याशी तिकडे बोलत होती, त्यांना एक अहसास दिला की येस वी लव्ह यू, आम्ही तुमच्या बरोबर आहोत अँड वी आर व्हेरी प्राऊड ऑफ यू. सो हे किती लहान मुलगा आणि त्याला किती अभिमानाने त्यांनी मध्येच, मला आय रिमेंबर नुब्रा व्हॅलीत एक व्हॅन खाली पडली होती आणि त्याच्यात किती 14 जण जखमी झाले. तेव्हा अभिमन्यूनी त्या सगळ्यांना खालून आणणं, वर पोचवणं, खालून हे काम केलं जे डिफिकल्ट होतं. त्याच्यानंतर तो हॉस्पिटलाइज झाला, ते त्यांनी ॲग्री केलं. पण बिईंग अ ऑफिसर त्यांनी ती जबाबदारी, कारण त्यांच्यावरती सैनिकांची जबाबदारी असते आणि ते त्यांनी पूर्णपणे निभावलेलं आहे. सो मला असं वाटतं की आज एक निलेश पाथरकर टू अभिमन्यू पाथरकर ही एवढी मोठी रेंज आपल्याला आज कळलेली आहे. आणि मला असं वाटतं तुला जर यांना काही सांगता आलं तर. ओके, एकच गोष्ट सांगेन, जास्ती बोलायला आवडत नाही, मला जमत नाही. ऑलवेज रिमेंबर नेशन फर्स्ट. इवन बिफोर यू, नेशन फर्स्ट. छोटंसं एक्झाम्पल देतो 2 मिनिटात. दे ना. आमच्याकडे एक सिख कमांडिंग ऑफिसर होता. आमची 22 मराठा लाईट इन्फंट्री, ज्याची जवान 50% मराठाज म्हणजे हिंदूज, 50% मुस्लिम्स, ह्यांना कमांड करणारा एक सिख ऑफिसर. तो सिख ऑफिसर आणि मुसलमान जवान दररोज सॅटर्डेला परेड असते आमच्याकडे, परेड. दररोज सॅटर्डेला तो सिख ऑफिसर आणि ते मुसलमान जवान मंदिरात येतात, बसतात, प्रसाद खातात. तोच सिख ऑफिसर आणि हिंदू जवान मस्जिदमध्ये जातात. मौलवी काय म्हणतोय हे काही माहिती नाही आम्हाला, पण आम्ही बसतो. मी आणि माझा मुलगा, रोजे माहिती आहेत ना मुस्लिमचे, मी आणि माझा मुलगा रोजे पाळतो. तसंच माझे मुस्लिम जवान आणि हा सिख ऑफिसर
गणपती पाळतो. का? नेशन फर्स्ट. वी डू नॉट डिस्क्रिमिनेट बिटवीन एनी रिलिजन. आणि अजून लहान आहात, मोठा झाल्यानंतर डोक्यात एकच ठेवायचं. कोणीतरी आला होता आम्हाला कधीतरी 8वीत सांगताना, त्यांनी एकच सांगितलं होतं, काय? ऑलवेज अँड एव्हरी टाइम, राईट. फक्त त्या सोव्हॉटचं मला सांगायचं राहिलं. सोव्हॉटची गंमत आहे, मला जर कोणी काहीतरी काम सांगितलं करू नये म्हणून आणि मला कंटाळा आलाय तर मी नाही केलं तर सोव्हॉट, आई ओरडली. हा एक सोव्हॉट आहे. दुसरा सोव्हॉट आहे सोव्हॉट, माझ्यावर अमुक अमुक गोष्टीचं एक काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे, मी त्यातनं बाहेर जाईन. आपण तो सोव्हॉट वापरतोय. नाही तर उद्या तुम्ही घरी गेल्यावर आईने काही सांगितलं आणि आईचं तुम्ही ऐकलं नाही तर आई ओरडली तर सोव्हॉट असं म्हणायचं नाही. त्या सोव्हॉट मधला जो पॉझिटिव्ह टोन आहे, सोव्हॉट मी माझ्या आयुष्यात हे ओके, मी आज इथे पडले, मी ही शर्यत हरले, मी या एक्झामिनेशन पास नाही झाले, मी माझ्याकडे पुढे लाईफ आहे, मी पुढे करणार. एक माणूस ज्याच्या दोन्ही पायांना 2.5 वर्ष उभं राहू की नाही शंका होती, त्यांनी असं म्हटलं, वेन पीपल डाऊटेड माय ॲबिलिटी टू वॉक आय डिसाइडेड टू फ्लाय, आणि तो फ्लाय केलं त्यांनी. तर ही जी वृत्ती आहे, ही वृत्ती तुम्ही घ्यावीत आणि ती आजच्या तुम्हाला मला वाटतं तासाभराच्या लेसननी मिळेल. मला असं वाटतं की तुम्हाला 2 गोष्टी त्याच्याबद्दल मला सांगायला आवडेल की युअर पास्ट हॅज नॉट डिफर्ड यू, your past has not destroyed you, not deterred you or not defeated you, but it has strengthened you. तुमच्यावर झालेल्या अपघातानंतरही तुम्ही ना थांबलात, ना नष्ट झालात, ना पुढे जाण्यावाचून परावृत्त झालात, ना पराभूत झालात. तुम्ही तुमच्या मनोनिग्रहामुळे मजबूत झालात. एक मन म्हणतं जाऊन द्या ना, कशाला करायचं. दुसरं मन म्हणतं नाही कर. मनाचा आग्रह असतो आराम कर, पण मनोनिग्रह म्हणतो नाही मला तिथपर्यंत पोचायचं आहे. मनोनिग्रह करा. मन काय म्हणतं हे पण समजायची कुवत आपल्याला आता हळूहळू वापरायची आहे. कारण आळस, सोपे मार्ग हे नॉर्मल आहेत, पण कठीण मार्गातनं जाऊन जे काही अचीव होतं ते आपल्याला करायचं आहे. म्हणून मनोनिग्रह पक्का असतो. आणि म्हणूनच सो व्हॉट म्हणत परिस्थितीला शरण आणलं. यांनी परिस्थितीने शरण झालं की येस बाबा ह्याच्यासमोर आमचा काही पर्याय नाही आहे. आय डेअर या शब्दाचा खरा अर्थ मला वाटतं आज समजलेला आहे. म्हणजे त्यांनी जे 5वीत म्हटलं होतं, म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना, पवनपुत्र हनुमान सूर्याकडे झेपावले होते यु नो. तर ॲक्च्युली 4थी-5वीतल्या मुलाला मी एका तरीला ठोकीन दुश्मनला हे म्हणणंही तितकंच होतं. आणि ती झेप त्यांनी तितक्याच तत्परतेने आणि तितक्याच समर्थपणे निभावली. या त्याच्या सामर्थ्याला आणि या त्यांच्या आय डेअरला आपण मला वाटतं एक जोरदार टाळ्यांनी सलामी देऊया. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. मेरा देश, मेरा देश, जय हिंद. थँक्यू. ऑल द बेस्ट.